जामनेरमध्ये रब्बी हंगाम भरड धान्य व ज्वारी पिकाच्या खरेदी केंद्राचा शुभारंभ शेतकरी संघटनेचे चंद्रकांत बाविस्कर आणि तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्यासह अनेक शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते। ज्वारी विक्रीसाठी एकूण 379 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून शेतकऱ्यांना शासनातर्फे ज्वारीला 3180 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार आहे। मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांची 17,000 क्विंटल ज्वारी आवक असून शासनाकडून फक्त 2244 क्विंटल ज्वारी खरेदीचं उद्दिष्ट देण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांना ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यात यावे अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शासनाकडे केली जाणार आहे, अशी माहिती शेतकरी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांनी माध्यमांना दिली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून आज ज्वारी खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ आपण केलेला आहे। खऱ्या अर्थानं आचारसंहिता असल्यामुळे मोठा कार्यक्रम आपल्याला करता आला नाही, परंतु शेतकऱ्यांची या तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्वारी मोडली गेली पाहिजे आणि म्हणून शासनाने जो पुढाकार घेतला होता त्या संदर्भात जवळपास 380 शेतकऱ्यांनी ही शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयातून नोंदणी केलेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या शेतकऱ्यांची ज्वारी मोजण्यासाठी आपण आज माननीय तहसीलदारांच्या उपस्थितीत सगळ्या डायरेक्टरांच्या उपस्थितीत शेतकऱ्याचा सन्मान करून आज शुभारंभ केलेला आहे। खरं तर आज बाजारभाव पाहिला तर 2100-2200 रुपयाच्या वर ज्वारीला किंमत नसल्यामुळे हमी भावात ती खरेदी करावी या अनुषंगाने शासनाने 3180 रुपयाचा भाव हा ज्वारीला देऊ केलेला आहे आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या उतार्यावर ज्वारीची नोंदणी होती त्या शेतकऱ्यांनी नोंदणी ही शेतकरी संघाच्या माध्यमातून केल्यानंतर आपण आज त्या सगळ्या शेतकऱ्यांची ज्वारी कशी मोजल्या जाईल या अनुषंगाने आज हा शुभारंभ झालेला आहे।